मनाच्या वारीला नाही पायपीट, पाहिली पंढरीनं चालताच वाट. पेडगाव हिंदकेसरी मैदान. पेडगाव हिंदकेसरी मैदान म्हणजे खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील पंढरीच. आणि या पेडगावला बैलगाडा क्षेत्रातील पंढरी का म्हणावं याचा अनुभव काल याची देही याची डोळा सगळ्या लोकांना पाहायला मिळाला. सलग 2 दिवस 2000 गाड्या पळाल्या. पहिल्या दिवशी 1000 गाड्या. ओपनचं भव्य आणि दिव्य असं मैदान, नियोजनबद्ध काम, ज्यामुळे 3 वाजेपर्यंत 100 गट होणं, 6च्या आत फायनलचा फेरा पळून येणं म्हणजे बैलगाडा संघटना आणि पेडगाव पॅटर्नचा खऱ्या अर्थानं विजय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि तेच नियोजन, तोच जोश, तीच शिस्त सलग दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाली. त्याच्यामुळेच वेळेचं पालन, नियोजनबद्ध शिस्त आणि पारदर्शी मैदान दुसऱ्या दिवशीही संपन्न झालं. लाखोच्या संख्येनं आलेला जनसागर, हजारोच्या संख्येनं आलेल्या चारचाकी, दुचाकी, हजारो बैलगाड्या हे पाहिल्यावर नक्कीच पंढरीचा सोहळाच डोळ्यापुढे उभा राहतो. आणि हेच शब्द मुखातून उमटतात. सोहळा देखना शर्यतीचा उभा राहिला पेडगावी. सोहळा देखना शर्यतीचा उभा राहिला पेडगावी. साध घालते नाद जोपासते बैलगाड्याची पंढरी. साध घालते नाद जोपासते बैलगाड्याची पंढरी. या मैदानाला पंढरीचं स्वरूप देण्याचं काम खरंच पेडगावकरांनी आणि बैलगाडा संघटनेनं केलं असंच म्हणावं लागेल. आणि या पंढरीला खऱ्या अर्थानं जिंकलेला नंदीच नाही तर सामील झालेला प्रत्येक बैल, प्रत्येक बैलगाडा मालक, प्रत्येक बैलगाडा चालक, समालोचक, झेंडा पंच, निकाली पंच, बैलगाडा शौकीन, व्यापारी, प्रत्येकानं एक अविस्मरणीय क्षणाचा सोहळाच करून दाखवला. खेळ या मातीचा मर्दानी छातीचा, खेळ या मातीचा मर्दानी छातीचा, खेळ नीतीचा, हा खेळ गतीचा. आता खेळ हा नियमांचा आणि शिस्तीचा. पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो सोहळा हा पंढरीचा. सोहळा हा पंढरीचा. पेडगाव हिंदकेसरी मैदान.